प्रयोगाचं नाव आहे हवा सर्वत्र असते. बघा, डोळ्यांना दिसत नाही पण आपल्याला जाणवते. हवा आली की आपल्या अंगाला जाणवते की आता हवा आलेली आहे. आपण फुगा घेतलाय, तो फुगा फुगवला, तर फुगवल्यानंतर तो मोठा होतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या तोंडातली हवा जाते. त्याच्यानंतर आपण टायरमध्ये हवा भरतो, तो टायर टम फुगतो, म्हणजेच टायरमध्ये सुद्धा हवा असते. हवा सगळीकडे असते. आता सुद्धा आपल्याला हवा जाणवते पण दिसत नाही, म्हणजेच हवा सर्वत्र असते. त्याच्याचा एक प्रयोग आपण आज बघणार आहे. हे दोन चंचू पात्र, त्याच्यानंतर ही कागदाची सुरळी केलेली आहे आणि पाणी. आपण प्रथम या दोनही चंचू पात्रांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊ. दोन्हींमध्ये काचेच्या याच्यासाठी घेतले की बघा, याच्यात पाणी ओतल्यावर सुद्धा आपल्याला बुडबुडे येताना दिसतात. ते जे बुडबुडे आहेत ते हवेचे बुडबुडे असतात. बघा, आता अर्ध्याहून अधिक आपण दोन्ही चंचू पात्रांमध्ये पाणी घेतलेले आहे. हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करू शकता. काय करायचे, कागदाची सुरळी घ्यायची आणि ती पाण्यामध्ये बुडवून हळूच फुंकर मारायची. बघा, अशी दिसतात का बुडबुडे तुम्हाला? बघा, मी तोंडातली जशी जशी हवा फुकेन तसतसे ते पाण्यात ती हवा जाते आणि बुडबुड्याच्या रूपामध्ये वरती येते. बघा, याच्यामध्ये पण बघा बघा, दिसते का? कोणी फुकून बघितलं तरी चालेल. चला, एक जण मुलगी, ओरडू नका, बंद करा.